या व्हिडिओमध्ये आपण पाहूत एक न्यूज रिपोर्ट. पुढे एक तुम्हाला सब्जेक्ट दिला आहे, त्याच्यावर न्यूज रिपोर्ट लिहायचे तुम्हाला. बघा, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन टॉपिक काय बघा, इथून टॉपिक चालू होते. NMMS अचिवर्स म्हणजे ज्यांनी NMMS परीक्षा पास झाली आहे, ज्यांनी प्राप्त केली आहे, ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप अचीव केले म्हणजे प्राप्त केले, आर फेलिसिटेटेड म्हणजे त्यांचं काय केलं आहे, सत्कार करण्यात आला आहे. ऑन द ऑकेजन ऑफ म्हणजे काय, कोणत्या प्रसंगी सत्कार केला, ऑफ इंडिपेंडन्स डे, तर स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी त्यांचा आपण सत्कार केलेला आहे, ज्यांनी NMMS परीक्षा पास केलेली आहे. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचं, न्यूज लिहिताना तुम्हाला पहिल्यांदा हे लिहावं लागणार आहे. त्याचे एक हेडलाईन ठरवा. आता बघा, एक हेडलाईन मी लिहितो, फेलिसिटेशन म्हणजे काय, तर सत्कार समारंभ. फेलिसिटेशन सेरेमनी म्हणजे काय, समारंभ. फेलिसिटेशन सेरेमनी, सत्कार समारंभ. कोणासाठी, फॉर म्हणजे साठी, NMMS एक्झाम अचिवर्स म्हणजे ज्यांनी पास केलेली आहे, जे सिलेक्ट झालेले आहेत NMMS साठी. तर फेलिसिटेशन सेरेमनी फॉर NMMS एक्झाम अचिवर, हे झालं तुमचं हेडलाईन. हेडलाईनसाठी मार्क असतात, तुम्हाला हे द्यावं लागणार. त्याच्यानंतर खाली तुम्हाला आता गावाचं नाव लिहायचं पहिल्यांदा. कुठं झालं हे, अर्धापूर. त्याच्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला डेट टाकावं लागणार. डेट किती आहे, आता या स्वातंत्र्य दिन कधी असते, 15 ऑगस्टला. तर न्यूज कधी आली असेल, 16 ऑगस्टला. तर ऑगस्ट 16 कॉमा वर्ष 2024. त्याच्यानंतर डॅश मारून तुम्हाला लिहायचं पुढे, ऑन इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, ऑन इंडिपेंडन्स डे म्हणजे सांगायचं. शाळा कोणती आहे, ZP जिल्हा परिषद अर्धापूर. ZP अर्धापूर. ऑनर्ड म्हणजे सत्कार केला. ऑनर्ड इट्स स्टुडंट्स सिलेक्टेड, जे की सिलेक्ट झालेत, सिलेक्टेड फॉर NMMS एक्झाम, जे की NMMS एक्झाममध्ये सिलेक्ट झालेत, त्यांचं ऑनर्ड केला म्हणजे सत्कार केला. पुढचं वाक्य बघा, द इव्हेंट बिगॅन म्हणजे इव्हेंट म्हणजे हा कार्यक्रम, बिगॅन म्हणजे चालू झाला, विथ कार्यक्रम कशानं चालू होते, 15 ऑगस्टचा, विथ फ्लॅग होइस्टिंग म्हणजे झेंडावंदननं कार्यक्रम चालू झाला. फ्लॅग होइस्टिंग सेरेमनीला झेंडावंदन म्हणतात, फ्लॅग होइस्टिंग. आणि फ्लॅग होइस्ट कोण केला, तर चीफ गेस्ट आले त्यांनी केला, बाय द चीफ गेस्ट, प्रमुख पाहुणे. चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे. चीफ गेस्टनं फ्लॅग होइस्टिंग केली, प्रमुख पाहुणे, जे की कोण होते, कोणाचं एखादं नाव टाका, डॉक्टर अनिल देशमुख टाकत आपण. अनिल देशमुख हे चीफ गेस्ट होते, त्यांनी फ्लॅग होइस्टिंग केली. त्याच्यानंतर झालेल्या घटनेला म्हणतात फॉलोड बाय म्हणजे त्यानंतर घटना झाली, फ्लॅग होइस्टिंगच्या नंतर फॉलोड बाय. त्याच्यानंतर काय झालं, फॉलोड बाय द नॅशनल अँथम. तर झेंडा फडकवल्यानंतर काय होत असते, राष्ट्रगीत होत असते, नॅशनल अँथम. नॅशनल म्हणजे राष्ट्र, अँथम म्हणजे गीत, नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत. त्याच्यानंतर राष्ट्रगीत झालं. ते पहिला पॅसेज आहे की NMMSच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला 15 ऑगस्टला आणि कार्यक्रमाची सुरुवात वगैरे कशी झाली ते सांगायचं आणि चीफ गेस्ट कोण होते ते सांगायचं. पुढे बघा, दुसरा पॅसेज, द प्रिन्सिपल मिसेस म्हणजे प्रिन्सिपलचं नाव लिहा, मिसेस प्रिया कुलकर्णी, मिसेस प्रिया कुलकर्णी
ज्या प्रिन्सिपल आहेत मिसेस प्रिया कुलकर्णी, कॉंग्रॅच्युलेटेड म्हणजे त्यांनी काय केलं, कॉंग्रॅच्युलेटेडचा अर्थ काय असते, अभिनंदन केलं. कॉंग्रॅच्युलेटेडचा अर्थ काय असते, अभिनंदन केलं. कॉंग्रॅच्युलेटेड द अचिवर्स म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी जे सिलेक्ट झाले आहेत, कॉंग्रॅच्युलेटेड द अचिवर्स. त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय केलं प्रिन्सिपलनं, हायलायटिंगचा अर्थ काय की कशावर त्यांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलं. हायलायटिंग म्हणजे त्यांनी सांगितलं पुढे, हायलायटिंग दिअर म्हणजे विद्यार्थ्यांचं, हायलायटिंग दिअर हार्ड वर्क, तर विद्यार्थ्यांची मेहनतबद्दल सांगितलं त्यांनी. अँड स्कूल्स सपोर्ट, आणि शाळेनं विद्यार्थ्यांना कसा सपोर्ट केला ते पण सांगितलं. या यशामध्ये शाळेनं विद्यार्थ्यांना कसा सपोर्ट केला ते पण सांगितलं. द चीफ गेस्ट प्रेज्ड, नंतर मग चीफ गेस्ट उठले भाषणाला. तर चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे, प्रेज्ड म्हणजे तारीफ करणे, प्रशंसा करणे, प्रेज्ड. द स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्याचे, त्यांनी कशाची तारीफ केली, विद्यार्थ्यांच्या, स्टुडंट्स. डेडिकेशन म्हणजे काय की सतत मेहनत करणे, त्याला डेडिकेशन म्हणतात. बघा, द चीफ गेस्टनं प्रेज केलं, तारीफ केली कशाची, विद्यार्थ्यांच्या डेडिकेशनची. म्हणजेच काय, डेडिकेशनचा अर्थ काय, समर्पण. ते विद्यार्थ्यांचं पूर्ण समर्पण, पूर्ण त्यांनी त्या परीक्षेला स्वतःला समर्पित करून टाकलं होतं, त्याची प्रशंसा केली, तारीफ केली चीफ गेस्टनं. अँड एम्फसाइज्ड, आणि भर दिला. एम्फसाइज म्हणजे काय, हे काढून टाका, फुल स्टॉप, तिथंच वाक्य कंटिन्यू करू. अँड एम्फसाइज म्हणजे भर दिला. एम्फसाइज्ड म्हणजे भर देऊन सांगितलं, महत्त्व सांगितलं. एम्फसाइज्ड द रोल ऑफ एज्युकेशन. द रोल म्हणजे कार्य, कशाचं कार्य, एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं कार्य. रोल ऑफ एज्युकेशन इन नेशन बिल्डिंग. नेशन बिल्डिंग म्हणजे काय की राष्ट्राची प्रगती. नेशन म्हणजे राष्ट्र, बिल्डिंग म्हणजे राष्ट्र बांधणी म्हणतात त्याला, म्हणजे प्रगती करणे. तर कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं किती महत्त्व आहे त्यांनी ते समजावून सांगितलं, कारण विद्यार्थीच नंतर पुढे देशाचे नागरिक बनणार असतात. चला, हे पॅसेज झाला. तिसरा पॅसेज बघा आता. ईच NMMS अचीवर. आता सगळ्यांचे नावं सांगायचे आहेत आपण, कोण कोण आहेत ते. ईच NMMS अचीवर कोण कोण आहेत, इन्क्लुडिंग सगळ्यांची नावं सांगायची आहेत. कोण कोण इन्क्लूड आहेत अचीवरमध्ये, समर्थ डाढाळे, अजून कोण आहे, शुभम भालेराव, कॉमा, अजून कोण आहे, विशाल वापटकर, कॉमा, किशोर डग, अँड, आणि सगळ्यात शेवटी कोण, ओमकार खंडागळे. ते सगळे जे अचीवर आहेत, रिसिव्ड, त्यांना काय प्राप्त झालं, त्यांना काय दिलं शाळेनं, रिसिव्ड सर्टिफिकेट दिलं. सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट. आणि मग सांगायचं कार्यक्रमाची सांगता म्हणजे कार्यक्रम संपला कसा. द सेरेमनी, कार्यक्रम म्हणजे सेरेमनी. कन्क्लुडेड म्हणजे अंत झाला. कन्क्लुडेड म्हणजे सांगता झाली म्हणतात त्याला कार्यक्रमाची शुद्ध मराठीमध्ये. द सेरेमनी कन्क्लुडेड विथ कल्चरल प्रोग्राम म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम झाले, डान्सचे, गाण्याचे, त्याला कल्चरल प्रोग्राम म्हणतात, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतात मराठीमध्ये. इन्स्पायरिंग, आणि काय केलं, इन्स्पायरिंग म्हणजे इन्स्पायर झाले म्हणजे प्रेरणा झाली. इन्स्पायरिंग ऑल स्टुडंट्स, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटली. ऑल स्टुडंट्स, ऑल म्हणजे सगळे
स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी. इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणा दिली, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. इन्स्पायरिंग ऑल स्टुडंट टू स्ट्राईव्ह म्हणजे सतत प्रयत्न करणे. स्ट्राईव्ह म्हणजे सतत प्रयत्न करणे. स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स. एक्सलन्स शब्द आहे हा, एक्सलन्स. तर सगळ्या स्टुडंटला इन्स्पायर केलं म्हणजे काय केलं, प्रेरित केलं. इन्स्पायर म्हणजे काय केलं, प्रेरित केलं. टू स्ट्राईव्ह म्हणजे काय, प्रयत्न करणे. फॉर एक्सलन्स म्हणजे काय, उत्कृष्ट होण्यासाठी, सर्वश्रेष्ठ होण्यासाठी सतत प्रयत्न करणे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली या कार्यक्रमामुळे.